आज होता दुसरा श्रावण सोमवार. या दिवशी म्हणे बगर चालत नाही आणि साबुदाणा मला चालत नाही. म्हणजे आपण दिवसभर उपाशीच. पण रिद्वीसाठी ना मी खूप छान रेसिपी बनवली होती. आता तुमच्या घरी जर लहान मुलं असतील ना आणि ते प्रॉपर भाजी खात नसेल तर ही रेसिपी नक्की बनवा, म्हणजे 100% ते खाणार. आता सकाळी दीपकच्या टिफिनमध्ये ना खिचडी आणि काही फ्रुट्स मी दिले होते. त्यांना स्टेशनवर सोडून आले आणि सुरू झाली रिद्वीच्या टिफिनची तयारी. आता मी इकडे भेंडीच बनवते पण थोड्याशा वेगळ्या पद्धतीने. भेंडी कट करून घेतली, त्यामध्ये ना थोडंसं धनिया पावडर टाकायची, हळदी टाकायची आणि हा कांदा लसूण मसाला टाकायचा. मिरची वगैरे टाकायची गरज नाहीये. त्यानंतर मीठ टाकलं आणि थोडंसं बेसन टाकायचंय. हे सगळं मिश्रण ना व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय. बाकी काही करायची गरज नाही. आता ही भेंडी ना थोडीशी कुरकुरी भेंडी सारखीच लागते, पण त्याला आपण डीप फ्राय करतो आणि सकाळी सकाळी कुठे मुलांना एवढं ऑइली खायला देणार ना, त्यामुळे हा बेस्ट ऑप्शन आहे. 1 चमचा तेलामध्ये बनतं आणि याला झाकण न ठेवता शिजवायचंय. खूप छान कुरकुरीत होते. रिद्वीला तर खूप जास्त आवडते. एकदा नक्की ट्राय करून बघा. त्यानंतर तिला स्कूलला सोडून आले. येताना बाप्पासाठी फुलं घेऊन आले होते. त्यानंतर घरी आले, म्हटलं चला आता अगोदर देवपूजा करून घेऊ. या रांगोळ्या डब्यामध्ये भरायच्या होत्या, त्या भरून घेतल्या. छान असं रेडी झाले होते. दरवाजासमोर सुंदर अशी रांगोळी काढली आणि एवढं प्रसन्न घरात वातावरण झालं होतं ना, म्हटलं चला आता फटाफट देवपूजा करून घेऊ. आता छोटीशी देवपूजा ऑलरेडी सकाळी दीपक जाताना करून गेलेत, कारण त्यांचा पण आज उपवास असतो ना. पण रात्री फुलं आणायची काही लक्षात राहिली नव्हती, सो मग आता मी घेऊन आले आणि आजची देवपूजा एवढी छान झाली होती ना. त्यानंतर दिवसभर ऑफिसचे कामं आणि रिद्वीची मस्ती सगळं सुरूच होतं. पण मागच्या सोमवारी ना मंदिरात जायला काही जमलं नव्हतं. म्हटलं चला आज तर जायलाच पाहिजे. मंदिरात गेलो आणि तिकडे एवढं सुंदर डेकोरेशन केलं होतं ना, म्हणजे लिटरली मला तर तिथून उठावंसच वाटत नव्हतं. लिटरली आपण त्या वगैरे पिंडीच्या आजूबाजूला लावलेल्या होत्या. हे फुलांचं डेकोरेशन म्हणजे असं बघतच राहावं असं वाटत होतं. आता संध्याकाळच्या वेळेला एवढी जास्त गर्दी नव्हती, म्हणून मला थोडा वेळ तिथे बसता पण आलं. नाहीतर दिवसभर मंदिरामध्ये एवढी गर्दी असते, कारण सगळ्या बायका पूजा करण्यासाठी येतात. आणि इकडे ना मंदिरात प्रसाद सुद्धा होता. म्हटलं चला मंदिरात आलोय म्हणजे प्रसाद तर घ्यायलाच पाहिजे, कारण आपलं नेहमी तर काही येणं होत नाही. आणि तिकडे ना सगळे मुलं बलून्स खेळत होते. सो रिद्वीलाही असं झालं की बाबा मला पण बलून्स पाहिजे. मग तिचे बाबा तिला बलून्स आणण्यासाठी घेऊन गेले होते. तुमचा पण श्रावण सोमवारचा उपवास होता का? आणि या दिवशी भगर आणि साबुदाणा सोडून आपण दुसरं काय खाऊ शकतो हे प्लीज मला कमेंट मध्ये सांगा.